चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ही रॅली पायदळ स्वरूपात संपूर्ण प्रभागात फिरली। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। रॅली दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी गल्ली बोळ व वस्तीमध्ये जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व विकास कामांबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी मतरूपी आशीर्वाद घेतले। ठिकठिकाणी नागरिकांनी घोषणाबाजी व फुलांची उधळण करत आमदारांचे जोरदार स्वागत केले। या प्रचार रॅलीत जितेश कुडमेथे यांच्यासह उमेदवार आशा देशमुख, सविता सरकार व नितेश गवडे उपस्थित होते। नागरिकांनी विकासासाठी मजबूत नेतृत्व अशा घोषणा देत पाठिंबा जाहीर केला। या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे। नक्कीच आपण बघताय आपल्या सोबत आपण चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि आपल्या विधानसभेचे जे आहेत लाडके आमदार किशोर जोरगेवार या प्रचार रॅलीमध्ये आहेत। नक्कीच आपण बघू शकता की लोकांची खरं तर गाठभेट घेत आहेत। भाऊ नमस्कार, काय सांगाल? कारण प्रचाराचा वेग वाढतो आहे, आपण थेट मतदारांकडे जाऊन त्यांचा मतांचा आशीर्वाद घेतात, काय सांगाल? शेवटी मायबाप जनता ही मतदारच आहे, यांच्या आशीर्वादातूनच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला एक मोठा विजय चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मिळणार आहे। नक्कीच इथे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आले होते। स्लम एरिया असल्यामुळे इथे पट्ट्याचा देखील मोठा प्रश्न आहे आणि घरांचे मोजमाप करताना 4,000 रुपये लागणार आहे असं देखील घोषित झालं होतं, काय सांगाल? निश्चितपणे महसूल मंत्री बावनकुळे साहेब या ठिकाणी आले होते। चंद्रपूरच्या 16,000 घरांना पट्टे देण्याचा आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून पट्टे वाटप सुद्धा झालेलं आहे। जे पट्टे वाटपामधल्या ज्या अडचणी होते, जो कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करत या ठिकाणी पट्टे वाटपाची प्रक्रिया ही सोपी केलेली आहे। पिढ्या जे लोक या ठिकाणी राहत आहे त्यांची घरं बनलेली आहे, परंतु त्यांना जमिनीचा पट्टा नव्हता, त्या सर्व लोकांना पट्टे देण्याची भूमिका माननीय बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्याचं कामसुद्धा सुरू झालं आहे। त्याच्यामुळे प्रचंड असं लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की भारतीय जनता पार्टी हीच ती पार्टी आहे जी या ठिकाणी विकासाचं काम करू शकते। म्हणून आपण बघू शकता हे फिरत असताना लोक स्वतःहून पुढे येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला विजय करण्यासाठी जनताच पुढे आले। नक्कीच भाऊ, शेवट या प्रचारादरम्यान 4 उमेदवार आहेत आणि आपल्या मार्गदर्शनात ही जी निवडणूक हो घातलेली आहे, ही सीट खरं तर आपल्या नावाने किंवा अस्तित्वाची समजली जात आहे आणि खरंच जर टक्कर कोणाला मनातून या बघा, हे जी सीट आहे ह्या सगळ्या चंद्रपूरमधल्या सर्व सीटा या आमच्या अस्तित्वाच्या आमच्यासाठी आहे। चंद्रपूरच्या जनतेच्या समोर आम्ही उमेदवार दिलेला आहे। चंद्रपूरच्या जनतेला हे कळलेलं आहे की विकासाचा जर काम करायचं असेल, राज्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी बघितलं आहे आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न पाहत असताना त्या ठिकाणी विकसित चंद्रपूर होणं आवश्यक आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्रजी असतील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील, या सर्व नेत्यांनी एक चंद्रपूरला एक चांगलं सुसंस्कृत विकसित शहर करण्याचा जो संकल्प केला आहे त्याला आमची चंद्रपूरची जनता मोठा आशीर्वाद देईल एवढा मला या ठिकाणी। नक्की मतदारांना शेवट काय आवाहन करा? मतदारांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही जातपात पाहू नका, धर्म पाहू नका, या ठिकाणी जे काम करणारे आहे, जो पक्ष ज्यांनी चंद्रपूरचा विकास केलेला आहे, ज्याच्यामध्ये विकास करण्याची क्षमता आहे, सर्व एकतेने एकोप्याने येत या जनतेच्या समस्यांना सेवा करण्यासाठी ते पुढे आलेले आहे, त्यांना मोठं या ठिकाणी आपण मताने विजयी करावं, मोठा जनादेश द्यावा। जसा जनादेश मला दिलेला आहे, माननीय सुधीर भाऊंना याच्यापूर्वी मिळालेला आहे, हंसराज बिहारवर जे प्रेम केलेलं आहे तसाच जनादेश प्रेम भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना वर करावं, त्यांना मोठा विजय द्यावा ही विनंती करतो आहे। ही 15 तारीखपर्यंतची त्यांनी आम्हाला मदत करून पुढची 5 वर्ष सेवेकरता आम्ही त्यांच्यासाठी तत्पर आहोत। नक्कीच हे होते चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार। खरं तर हजारोंच्या संख्येने हा जो मोर्चे जे प्रचार सभा सुरू आहे थेट मतदारापर्यंत जाण्याचं काम आमदारांच्या माध्यमातून आपण होताना पाहतो आहोत।